नमस्कार मंडळी, बुकमायवस्तूच्या जमीन जुमला या स्पेशल चॅनलमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज पुन्हा एकदा जुन्या मुंबई पुणे हायवेला आलोय। तुम्हाला माझ्या मागे जो दिसतोय हाच जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि हा जो परिसर आहे हा कानेमध्ये येतो। सो आज तुमच्यासाठी एक फुल्ली डेव्हलप आणि अफोर्डेबल कॉस्टचा प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊन आलोय। जर तुम्ही पुणे किंवा मुंबईत राहत असाल तर तुमच्यासाठी हे जे लोकेशन आहे ते अतिशय उत्तम लोकेशन आहे। मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड आणि मुंबईचे लोक या भागात इन्व्हेस्टमेंट करतात, कारण तुम्हाला माहिती आहे हा जो पूर्ण परिसर आहे तो मावळ तालुक्यात येतो। इथला निसर्ग तर चांगला आहेच आहे, पण या हायवेच्या कनेक्टिव्हिटीमुळे तुम्हाला अंतर जे आहे ते लवकर कवर करता येतं। जर तुम्ही पिंपरी चिंचवडच्या दिशेने निघाला तर साधारणतः एक अर्ध्या तासात तुम्ही या प्लॉटवर पोहोचू शकता आणि मुंबईच्या लोकांना पण हे अंतर जे आहे ते कन्व्हिनियंट वाटतं। सो अशा फुल्ली डेव्हलप आणि अफोर्डेबल कॉस्टच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू इच्छित असाल तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। सुंदर व्हिडिओ आहे, आपण सगळे मुद्दे कव्हर करणार आहोत आणि हा व्हिडिओ जरी तुम्ही पूर्ण बघितलात तरी तुम्हाला प्लॉटवर येऊन डायरेक्ट डील करणं खूप सोपं जाईल। तर चला आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सो मंडळी, आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे पुणे हायवे टच हा प्रोजेक्ट आहे। काने नावाचं हे गाव आहे आणि इतर नियरबाय जर लोकेशन मी तुम्हाला सांगायला गेलो तर काने रेल्वे स्टेशन जिथे 1 किलोमीटरवर आहे, त्यानंतर वडगाव रेल्वे स्टेशन 4.3 किलोमीटरवर आहे, तळेगाव दाभाडे 4.3 किलोमीटरवर आहे, हिंजवडी IT पार्क 29 किलोमीटरवर आहे, निगडी 25 किलोमीटरवर आहे, रावेत 20 किलोमीटर आहे, वाकड जो फ्लायओव्हर ब्रिज आहे 29 किलोमीटर आहे, पिंपरी चिंचवड 29 किलोमीटरवर आहे, चाकण MIDC 29 किलोमीटर आहे, तळवडे IT पार्क 25 किलोमीटर आहे, कार्लाची जी लेणी आहे मळवली वगैरे तो जो भाग आहे तो 13 किलोमीटर आहे आणि लोणावळा इथून 20 किलोमीटर आहे। पण हा रोड एवढा वाहता आहे आणि एवढा चांगला आहे की तुम्ही कुठूनही या म्हणजे वाकड फ्लायओव्हरनं जरी तुम्ही इथपर्यंत यायला निघलात तर 30 मिनटाच्या वर तुम्हाला लागणार नाही, कारण रोड चांगला आहे, ट्रॅफिक लागत नाही। थोडं ट्रॅफिक जे आहे ते तुम्हाला हिंजवडीकडून पुढं निघाल्यानंतर जो रावेतपर्यंतचा रोड आहे तिथंच थोडंसं ट्रॅफिक लागलं तर लागतं, पण पुढं लागत नाही। पूर्ण रस्ता जो आहे तो मोकळा आहे, टोललासुद्धा तुम्हाला थांबावं लागत नाही। सो झटपट तुम्ही इथे येऊ शकता। खास करून जर तुम्ही वीकेंड होम किंवा रिटायरमेंटसाठी एक उत्तम लोकेशन शोधत असाल ना तर ह्या लोकेशनचा निश्चित विचार करा। या लोकेशनचा म्हणण्यापेक्षा पूर्ण मावळ तालुक्याचा विचार करा आणि हायवे टच जर प्रोजेक्ट असेल तर त्याचा तुम्ही खूप सिरियसली विचार करायला पाहिजे। एवढं सुंदर लोकेशन आहे, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तरीसुद्धा इथं गारवा जाणवतो आहे। सगळे असे निलगिरीचे मोठे मोठे झाडं इथे आहेत आणि डेव्हलप करून ठेवलेला प्लॉट आहे। तुम्हाला बिल्डरवर विश्वाससुद्धा असं काही ठेवायची गरज नाही। तुम्ही बघा, सगळी डेव्हलपमेंट तुमच्या डोळ्यांनी बघितल्यानंतर तुम्हाला निश्चित ती पटेल आणि बुकिंग करण्याची इथे जी इच्छा आहे ती लगेच होईल। बिल्डरचं म्हणजे हे जे तत्त्व आहे ते एकदम सिम्पल आहे, म्हणजे मला वैयक्तिक खूप भारी वाटलं की पहिलं डेव्हलप करून ठेवायचं, लोक आले त्यांना आवडलं की ते घेऊन टाकतील। सो चांगलं लोकेशन आहे आणि जेव्हा कधी साईड विजिटचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच साईड विजिटला या, जेणेकरून तुम्हाला हा प्रोजेक्ट तर बघता येतील। पण या भागामध्ये अजून पण जे प्रोजेक्ट चालू आहेत ज्यांचे व्हिडिओ आम्ही ऑलरेडी आधी बनवले, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो आहे, जेणेकरून तुम्हाला कंपेअर करायला सोपे जातील। तर ते व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या आणि जेव्हा पण प्लॅन कराल तेव्हा आम्हाला कॉल करून या, कारण जी बुकमायवस्तूची टीम आहे ती तुम्हाला इथले 4-5 प्रोजेक्ट दाखवण्यासाठी निश्चित मदत करेल। सो लोकेशन जे आहे ते अतिशय उत्तम असं आहे। सो मंडळी, आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊया। टोटल 4.5 एकरचं हे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये 57 प्लॉट इथे असणार आहेत। प्लॉटची साईज सांगायची झाली तर 1114, 1233, 1567 आणि 2087 स्क्वेअर फूटचे प्लॉट इथे बनवण्यात आलेले आहेत। प्लॉटचं पोझिशन जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे। हे तुम्हाला असं प्रिकाचं डिमार्केशन मिळणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त हे रोड जर तुम्ही बघत असाल तर 12-12 मीटरचे सिमेंटचे रोड ऑलरेडी इथे बनून तयार आहे। फुटपाथ आहे, त्याच्यानंतर ड्रेनेज तुम्ही बघू शकता आहे, त्याच्यानंतर ही अशी पामची झाडं इथं पूर्ण फुटपाथला लावण्यात आलेली आहे। स्ट्रीट लाईट आहे, त्याच्यानंतर पाण्याची सोय इथे तुम्हाला करून देण्यात आले। एंट्रन्स गेट आहे, 24/7 सिक्युरिटी गार्ड असतात तिथे। पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड पण आहे आणि लोकांनी असे इथे घरं बनवायला पण सुरू केलेले आहेत, म्हणजे बंगल्यांची जी कामं आहेत ती इथे या प्रोजेक्टमध्ये सुरू झालेले आहेत। या प्रोजेक्टचं जर मला मेन वैशिष्ट्य विचाराल ना तर हायवेचा जो ॲप्रोच आहे, म्हणजे प्रोजेक्टचं जे गेट आहे ते डायरेक्ट हायवेला लागून आहे आणि हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे, कारण की प्लॉट तर तुम्हाला कुठेही भेटून जाईल, पण अगदी हायवे टचचे जे पर्याय आहेत ते खूप कमी आहेत या पुणे हायवे लगत। तुम्ही जर कुठलाही प्लॉट बघितला तर तो मेन रोडपासून 1-2 किलोमीटर आतमध्येच असतो, पण या हायवेला असल्यामुळं काय होतं की तुम्हाला पण जेव्हा प्लॉटवर तुम्ही येता तेव्हा आत बाहेर करणं सोपं जातं, पण ॲप्रिशिएशन जे आहेत ते खूप चांगलं तुम्हाला निश्चित इथं मिळतं। त्या व्यतिरिक्त ॲम्युनिटीज सांगायचं झालं तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला क्लब हाऊस, चिल्ड्रन प्ले एरिया, गार्डन, सिनियर सिटीजन एरिया, ओपन जिम आणि सेपरेट ट्रान्सफॉर्मर जे आहे ते मिळणार आहे आणि ड्रेनेज सिस्टीम, वॉटर प्रोव्हिजन आणि 12 मीटरचे रोड हे जसं मी तुम्हाला
मग अशी सांगितलं ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत. आणि चांगली गोष्ट काय की हे सगळं बनून तयार आहे. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं तर फुल्ली डेव्हलप. तर अशा प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची तुमची लगेच इच्छा होते, कारण की असं होत नाही की तुमच्याकडून पेमेंट घेतले आणि तुमच्याच पेमेंटमधून डेव्हलपमेंट चालली, असं काही नाही आहे. डेव्हलपरने खिशातले पैसे लावून सगळी जी डेव्हलपमेंट आहे ती इथे करून ठेवलेली आहे. सो निश्चित तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करा, जेणेकरून हा प्रोजेक्ट आता व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगलाच दिसत असेल, पण तुम्ही जेव्हा स्वतः पण याल तेव्हा ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या तुम्हाला सगळ्या इथं आल्यानंतर निश्चित पटतील. तर मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कुठंही प्लॉटिंगमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, मग तो NA प्लॉट असो किंवा फार्म हाऊस प्लॉट असेल, तुम्ही प्रॉपर्टीचं टायटल चेक करून घेत चला. कारण की मी माझ्या आयुष्यात अनेक अशी प्रकरणं बघितलेत की जिथे वकिलाचे 5-10 हजार रुपये वाचवण्यासाठी किंवा कन्सल्टंटला ब्रोकरेज द्यावं लागेल म्हणून लोक डायरेक्ट डील करतात, कुठलेही पेपर चेक करत नाही, आणि नंतर त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती लिटिगेशनमध्ये अडकते, पैसे पण अडकून पडतात. आणि प्रॉपर्टी एक अशी गोष्ट आहे जी रोज परचेस केली जात नाही. सो आयुष्याची जमापुंजी अडकून जाते. सो तुम्ही नेहमी टायटल चेक करून घेत चला. आणि जर तुम्ही बुकमाय वास्तूचे किंवा जमीन जुमला या चॅनलवर जर व्हिडिओ बघून प्रॉपर्टीला व्हिजिट करत असाल आणि प्रॉपर्टी घेत असाल, तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट काय की आम्ही टायटल जे आहे ते चेक केलेलं असतं आणि त्याच्यानंतर आम्ही हे प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवतो. अनेक अशा ऑफर्स आम्हाला येतात की जिथे मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात व्हिडिओ बनवण्यासाठी, पण जर ते प्रॉपर्टी टायटल क्लिअर नसेल प्रॉपर्टीचं तर आम्ही ते व्हिडिओ बनवत नाही, कारण आमच्या व्हिडिओमुळं अनेक लोकांची फसवणूक होऊ शकते. तर ती टाळण्यासाठी आम्ही अशा प्रॉपर्टीचे व्हिडिओज बनवत नाही की ज्याचे प्रॉपर्टीचे टायटल क्लिअर नाही. आता ह्या प्रॉपर्टीचं सांगायचं झालं तर NA, PMRD आणि रेरा सँक्शन असं हे प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. NA असल्यामुळे सेपरेट सेल डीड, 7/12, बँक लोन ह्या गोष्टी तुमच्या होतात, तुम्हाला माहितीच असेल. आणि PMRD सँक्शन असल्यामुळे काय होतं की FSI जास्त मिळतो. जेवढा प्लॉट सांगितला जातो, लेआउटवर दाखवलं जातं, तेवढंचं पोझिशन तुम्हाला मिळतं. आणि त्यामुळे तुमचे अतिरिक्त पैसे जो देण्याचा तुमच्यावर ताण येतो तो सुद्धा इथं येत नाही. आता हे जे रोड तुम्हाला दिसतात किंवा ॲम्युनिटीज ज्या मी सांगितल्या, तर त्याचे तुम्हाला पैसे अतिरिक्त तुम्हाला द्यावे लागत नाही. आणि FSI जो आहे, जसं आता इथला जर तुम्ही मला FSI विचाराल तर तो साधारणतः 1.5चा FSI. आता PMRD लेआउट सँक्शन असेल तरच 1.5पर्यंत FSI मिळतो. आता FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, तुम्ही लिगली किती कन्स्ट्रक्शन करू शकता. तर 1.5चा FSI म्हणजे 1000 स्क्वेअर फूटचं जर प्लॉट असेल तर त्याच्यावर 1500 स्क्वेअर फूटचं लिगली कन्स्ट्रक्शन तुम्हाला करता येतं. आणि रेराचा फायदा तर सिम्पल तुम्हाला माहितीच असेल की जर बिल्डरमध्ये आणि तुमच्यामध्ये काही डिस्प्यूट झाले किंवा तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी जर दिल्या गेल्या नाहीत, तर अशा केसमध्ये तुम्ही रेरामध्ये बिल्डरची तक्रार करू शकता आणि दाद मागू शकता. सो हा प्रोजेक्ट जो आहे तो 100% NA, PMRD आणि रेरा सँक्शन आहे. त्यामुळे तुम्ही इथं बिंदास इन्व्हेस्टमेंट करू शकता. बाकी तुम्ही कुठेही प्रॉपर्टी घेत असाल आणि तुम्हाला कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर बुकमाय वास्तूच्या टीमला नक्की संपर्क करा. आमची खूप वर्षाची या इंडस्ट्रीमधली प्रॅक्टिस आहे. आणि जमीन घेताना कुठल्या कुठल्या गोष्टी चेक करायला पाहिजे हे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला फक्त ॲडव्होकेटच सांगू शकतात, किंवा आमच्यासारखे जे खूप वर्षापासून या इंडस्ट्रीत प्रॅक्टिस करतात ती लोकं सांगू शकतात. आणि आमची एक अजून एक स्पेशालिटी अशी आहे, वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आमचे व्हिडिओ बघून जी पण लोकं प्रॉपर्टी घ्यायला येतात त्यांना कुठले चार्ज कधी करत नाही. सो निसंकोचपणे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. सो मंडळी, आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट समजून घेऊया. तर इथे टोटल 4 प्रकारचे प्लॉट आहेत, म्हणजे 4 साईजचे प्लॉट आहेत. सगळ्यात जो छोटा प्लॉट आहे तो 1114 स्क्वेअर फूटचा आहे, ज्याची ॲग्रीमेंट कॉस्ट जी आहे ती 30,35,000 रुपये जाते. आणि ह्याच्यावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लिगल ह्याचे जे चार्जेस आहेत ते वेगळे लागतील. त्याच्यानंतर 1233.12 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे, त्याची ॲग्रीमेंट कॉस्ट 33,32,000 रुपये असणार आहे. 1567 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. आता ही जी साईज आहे ना, ही सगळ्यात परफेक्ट साईज आहे, कारण की किमान 1.5 गुंठ्याचा जर प्लॉट असेल 1500-1600 स्क्वेअर फूटचा तर कन्स्ट्रक्शन खूप चांगलं करता येतं. साईड मार्जिन तुम्हाला व्यवस्थित सोडता येतं. तर ह्याची जी ॲग्रीमेंट कॉस्ट आहे ते 41,67,000 रुपये जाते. बाकी त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लिगल जे अदर्स चार्जेस आहेत ते वेगळे लागतील. आणि सगळ्यात मोठा प्लॉट जो आहे तो 2087 स्क्वेअर फूटचा, ज्याची आपली ॲग्रीमेंट कॉस्ट जी आहे ती 54,67,000 रुपये जाते. आणि त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि अदर चार्जेस तुम्हाला वेगळे लागतील. सो मॅक्सिमम मला विचाराल तर 58 लाखापर्यंत इथे प्लॉट आहेत. आणि सगळ्यात छोटा जो प्लॉट आहे तो साधारणतः एक 32-33 लाखाच्या मध्ये जाईल. आता ही जी ॲग्रीमेंट कॉस्ट आहे सगळ्यात छोट्या प्लॉटची 1114 स्क्वेअर फूटची 30,35,000, ह्याच्यावर तुमचं साधारणतः 80 ते 90% बँक लोन पण होईल. आणि वरची जी अमाऊंट आहे, समजा 30 लाखाचे तुम्ही 10% काढले तर 3 लाख होईल, 20% काढले तर 6 लाख रुपये, एवढे अमाऊंट जी आहे ती तुमच्याकडे असावे लागेल. बाकी इथं SBI, HDFC, ICICI, PNB आणि ॲक्सिस या बँकेचे लोन ऑलरेडी लोकांनी इथं घेतलेले आहेत. तर ह्या बँका तुम्हाला माहिती आहेत, एक तर नॅशनलाइज बँक आहेत किंवा MNC बँक आहेत. तर ह्यांचं तुम्हाला इथं निश्चित लोन मिळेल. आता लोनचा तुम्ही मला व्याजदर विचाराल तर 8.5 ते 9% मध्ये व्याजदर चालू आहे. आणि तुम्ही जर इथं प्लॉट बुक केला
तर जी लोनची प्रोसेस आहे ती पटापट ह्यासाठी होऊन जाईल की पूर्ण डेव्हलप प्लॉट आहे, ताबडतोब पोझिशन पण होऊन जाईल, रेडी टू कन्स्ट्रक्शन असा हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. आणि हे जे मी तुम्हाला मागापासून सांगतो की या प्लॉटची स्पेशालिटी म्हणजे हायवे टच आहे, तर ह्या गोष्टीला प्लीज तुम्ही नोंद करा. आणि या हायवेच्या अप्रोचमुळं तुम्ही साईड व्हिजिट करा. आणि लोकेशन तर उत्तम आहे, पण इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने सध्या हा जो पुणे मुंबईच्या मधला जो पोर्शन आहे ना मावळ तालुक्यातला, हा एकदम बेस्ट म्हणजे ऑप्शन आहे इन्व्हेस्टरसाठी. कारण भविष्य जे आहे या एरियाचं ते खूप चांगलं आहे. मी खूप वर्ष झालं इथे प्लॉटिंग विकतो आहे, म्हणजे आपले व्हिडिओ बघून अनेक लोकांनी इथे प्लॉट परचेस केलेत. ॲप्रिशिएशन जे आहे ते अगदी 3 पट आणि 4 पटसुद्धा ॲप्रिशिएशन इथे झालेलं आहे. मी तुम्हाला अगदी उदाहरणासहित दाखवू शकतो जर तुम्ही साईड व्हिजिटला आलात आणि मला कॉन्टॅक्ट केला तर. सो निश्चित याचा सिरियसली विचार करा ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टचा. 4.5 एकरचं सुंदर प्लॉटिंग आहे. 57 प्लॉटची ही गेटेड कम्युनिटी आहे, लोकांनी बंगले बनवायला सुरुवात केलेली आहे. ह्याच्या व्यतिरिक्तही कुठले प्रश्न असेल तर कॉल करा किंवा कमेंट करा, आम्ही तुम्हाला निश्चित मदत करू. बाकी बिल्डरची टीम पण जी आहे ती इथे असते, तीही तुम्हाला हेल्प करेल. आणि पुण्याच्या 360 डिग्रीत कुठेही जर तुम्ही प्लॉट शोधत असाल किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर बुक माय स्टोरच्या टीमला नक्की संपर्क करा. आम्ही रोज एक व्हिडिओ शूट करत असतो, अपलोड करत असतो, त्यामुळे खूप मोठा डेटा जो आहे प्रॉपर्टीचा तो आमच्याकडे असतो. तर आम्हाला माहिती आहे कुठं काय रेट चालू आहेत, कुठल्या कार्पेटला काय रेट मिळतो आहे, त्याच्यात किती निगोशिएशन होऊ शकतं. खास करून निगोशिएशन हा जो फॅक्टर आहे की किती म्हणजे किती रेट कमी होऊ शकतो, हे फक्त एकतर आमच्यासारख्या लोकांना माहिती असतं किंवा बिल्डरच्या टीमला माहिती असतं. आता तुम्ही आमचे व्हिडिओ बघून आल्यामुळे आमची एक नैतिक जबाबदारी असते तुम्हाला ती मदत करण्याची, आणि ती आम्ही निश्चित करत असतो. सो साईड व्हिजिट करा. साईड व्हिजिट प्लॅन करताना स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आमची टीम तुम्हाला गुगल लोकेशन पण शेअर करेल, जेणेकरून तुम्ही परफेक्ट ह्या लोकेशनवर पोचाल आणि पुढं तुमची कुठलीच गैरसोय होणार नाही. बाकी प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही नोटिफिकेशन लावलं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते नवीन व्हिडिओ बघता येतील. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर पण करा, जेणेकरून तुमचे मित्र, नातेवाईक त्यांनासुद्धा घर बसल्या एवढा सुंदर प्रोजेक्ट जो आहे तो निश्चित बघता येतील. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.